हेल्लो एव्हरीवन, वेलकम टू माय लॉंग व्लॉग. हां, तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मला एक सांगा, वेगळं राहणं किंवा लव्ह मॅरेज करून सासू-सासऱ्यांशी न राहणं हे चुकीचं आहे का? आणि हो, मी सासू-सासऱ्यांशी वेगळी राहते, याच्याहून माझे संस्कार चांगले नाही हे सिद्ध करते का? असे विचार करणारे किती महान आहेत ना. असो, संसार करणं हे तेवढं पण सोपं नाही जेवढं दिसते. आम्हाला पण वाटते की आम्ही दुसऱ्यांसारखं जॉईंट फॅमिलीत राहावं, आमचं पण कोणी राहावं. पण असो, कोणाच्या विचारांना मी तर नाही बदलू शकत. आम्ही दोघेच राहतो, पण आम्हाला माहित आहे की आम्ही कसं राहतो. म्हणून जे दिसते ना ते नसतो, कंपेअर करणं सोडून आणि हो, खास करून प्रेग्नेंट असताना फॅमिली सोबत नसणं हे खूप अवघड असतं, कारण की स्वतःला स्वतःचं मॅनेज करावं लागतं. कोणी नाही येत कोणाला विचारा की तू कशी आहे, तुझी तब्येत बरी आहे की नाही, तुला आराम करायची गरज आहे. म्हणून माझ्या संस्कारावर तर जाऊच नका, कारण मी वेगळे राहून मी स्वतःला आणि माझ्या नवऱ्याला हँडल करते आणि मला पण टेन्शन नाही, कारण माझा नवरा माझ्या पाठीशी आहे. असो, आणि हो, आता मला ना काहीच प्रूव्ह करायचं नाही की मी एक चांगली सून बनेल बा, कारण मी खूप जास्त ट्राय केलं यांच्यात ऍडजस्ट होण्यामध्ये, पण मी ऍडजस्ट नाहीच झाले. या सगळ्या बदलण्यामध्ये ना मी स्वतःला हरवून बसले. आता जे काही करायचं आहे ते माझ्या येणाऱ्या बाळासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी बस. आता कोणीतरी मला वाटत नाही का कोणी येईन आणि हा पूजा तू असं कर तसं कर, मला काहीच फरक पडत नाही, कारण की मी खूप जास्त ट्राय केलं सगळ्यांमध्ये ऍडजस्ट व्हायचा, पण मी अजूनपर्यंत ऍडजस्ट झाली नाही. आणि हो, कोणाचं सिद्ध झालंय की कोणाची सून चांगली आहे का आहे, आणि मला नाही मागायची कोणाला बिनकामाची माफी, न कोणासमोर हात नाही जोडायचे. आणि ते तुम्हाला खरंच वाटत असेल मी तुमची आहे तर तुम्ही मला जवळ करा. आणि हो, मला कोणी समजो का नाही समजो, मला माझा नवरा आणि मी स्वतःला समजायला लागले. लोकांना तर सगळेच चुकीचे वाटते, तुम्ही बरोबर करा की चुकीचं करा. म्हणून आता मी जे करेन ते मी स्वतःसाठीच, फॅमिली दूर राहावी कोणालाच नाही वाटेन. आणि मला तरी नाही वाटत की तो माझा नवरा आपल्या आईबाबांशी दूर राहावं. मी पण माझ्या आईबाबाशी दूर आहेत ना. तुमचा मुलगा मुलगा ना, मी मुलगी नाहीत का? मला नक्की सांगा. आता हे सगळं जाऊ द्या, माझी घरची रुटीन पाहून द्या. मी लगेच काही माझ्या फॅमिलीबद्दल सांगितलं. आता तुम्ही सगळे मला विचारत होते म्हणून मी सांगितलं, नाहीतर मी काही हा टॉपिक काढणार नव्हती. असो, घरचे कामं वगैरे करणं खूप अवघड असतं, खास करून प्रेग्नेंट असताना. तरी मी हळूहळू काम करते, कारण की खूप जास्त थकवा येतो ह्या टायमाला. आणि आजकाल असं झालं आहे ना की बसायला गेलं तर पाय दुखते, उठायला गेलं तर कमर दुखते, असंच झालेलं आहे. तरी पण मी हळूहळू काम करते, दिवसभर माझे काही कामं सरत नाही. काल बाजार आणला होता, बाजार वगैरे भरून घेतला चांगली. भाजीपाला वगैरे आणलेला होता बाजारातून हप्त्याभराचा, म्हणून त्याला चांगला ठेवून द्यावा म्हटलं. काल काही ठेवण्यात आला नाही, कारण की संध्याकाळ झाली होती आणि त्रास पण खूप येत होता. म्हणून आज चांगला ठेवून दिला फ्रीजमध्ये. शेंगा वगैरे मळून ठेवला, पाणी वगैरे नळ वगैरे आला होता, पाणी वगैरे भरून घेतलं. नंतर हे जेवण करायचा याचा टाइम झाला होता, म्हणून म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घ्या. स्वयंपाक वगैरे झाला, आणखी मी पण थोडं जेवण करून घेतलं. आजकाल असं होऊन राहिलं ना, ऊन पाऊस कधी येते काही समजत नाही, आणि गरम तर खूपच होते, यामुळे कामं पण करूशा नाही वाटत, आणि डिहायड्रेशन तर खूप जास्त होते. त्यानंतर मग मी शेंगा वगैरे मोडायला घेतल्या, कारण की मग शेंगा वगैरे मोडून ठेवल्या नाही तर त्या चिमल्यावर मग मोडूशा वाटत नाही. आणि त्यासोबत मिरच्यांचे डंडल बी काढून घेतले. आणि हो, तुम्हाला माझ्या कोणत्या प्रकारचे ब्लॉग पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ आवडतात का हेही मला सांगा. आणि तुम्ही मला ह्या 20 दिवसामध्ये खूप छान प्रेम दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम कायम नक्की ठेवा. भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.